हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. सर, हा, बोला. तुमच्या युट्यूब चॅनेलचं नाव काय आहे? आपली जी चॅनलची लिंक असते ना, ती डिस्क्रिप्शन मध्ये आहे. ग्रुप डिस्क्रिप्शन मध्ये जायचं वरती. आपलं जिथं क्लासरूमचा कोड आहे ना, तिथं खाली रीड मोर म्हणून ऑप्शन असतो. रीड मोर मोर क्लिक करायचं, मग खाली युट्यूब लिंक ते तुम्हाला डायरेक्टली युट्यूब चॅनलची डायरेक्ट लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला उघडेल. ओके. शारदा ई लर्निंग नावाचं आहे. शारदा ई लर्निंग म्हणून. प्रॅक्टिस सेट 6.2. Example number 2. 125 p cube plus q cube. ठीक आहे. सुरुवातीला तर ह्याला लिहिताना तुम्ही असं पण लिहू शकता की 5p चा हा क्यूब आहे की नाही, म्हणून असं लिहायचं, जेणेकरून आपल्याला परत कन्फ्युजन नको की ए नेमका किती आहे. इथं कळतं आता. ह्याला आपण कसं लिहिलं, 5 क्यूबचा होल क्यूब म्हणजे ए टर्म जी असेल ती पूर्ण माझी ही असेल ए, आणि ही माझी बी असेल, ज्याचा मला फॉर्म्युला यूज करायचा आहे. फॉर्म्युला काय आहे तो पण लिहून घ्यावा वाटल्यास. आपण ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला आहे ए प्लस बी. हा, माईक बंद करा, कोणाचा चालू आहे. ए क्यूब ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला आपल्याला लक्षातच पाहिजे, कारण हा फॉर्म्युला काय आहे, फॅक्टरायझेशन साठी वापरला जाणारा एकमेव फॉर्म्युला आहे ए क्यूब प्लस बी क्यूब साठी. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आता व्हॅल्यूज पुट करायचे. सिम्पली व्हॅल्यू पुट करून कॅल्क्युलेशन करणं हा त्याच्यामधला पार्ट आहे. याच्यामध्ये बाकी काहीही कॉम्प्लेक्शन नाहीये. वन 125 पी क्यूब प्लस क्यू क्यूब. आता ह्यातला ए काय आहे म्हणाला, जसं मी 5p, राईट. म्हणून इथं येणार आहे ए प्लस बी मध्ये 5p प्लस क्यू आहे. क्यू म्हणजे सॉरी बी आहे म्हणजे प्लस क्यू. परत ए स्क्वेअर म्हणजे 5p चा स्क्वेअर मायनस आहे असं ए, परत 5p. आणि बी आहे क्यू प्लस क्यू स्क्वेअर. हे सिम्पली आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. 2 स्टेप मध्ये निघतं आन्सर. 5p प्लस क्यू 25p स्क्वेअर. 5 चा सुद्धा स्क्वेअर करायचा असतो, राईट. प्रत्येक ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मचा स्क्वेअर व्हायला पाहिजे. जसं आपण स्क्वेअर करतो तसं आपण स्क्वेअर क्यूब रूट किंवा स्क्वेअर रूट तसंच करत असतो. 25p स्क्वेअर झालेला आहे मायनस 5p क्यूब कोणी कोणाला सोडवायला सांगितलं होतं, तुम्ही सोडवलं का? काल एक्झाम्पल मी तुम्हाला म्हणलं होतं. हो सर, सोडवलंय. येस सर. ओके. 125 हो सर. के क्यूब प्लस 27m क्यूब. इथं सुद्धा के ए काय असणार आहे, 5k असणार आहे, मग त्याचा क्यूब केलेला आहे त्यांनी. आणि इथे सुद्धा 3m आहे, त्याचा क्यूब केलेला आहे. त्याच्यामुळे फॉर्म्युला वापरताना आता मी डायरेक्टली फॉर्म्युला लिहायची काही गरज नसते तुम्हाला ऍक्च्युली, पण फॉर्म्युला मी सारखं सारखं का लिहितोय, जेणेकरून तुमच्या लक्षात राहावं म्हणून, आणि त्याच्यावरून आपण कसं व्हॅल्यू पुट करतोय म्हणून. तुम्हाला जर फॉर्म्युला पक्का माहिती असेल तर लिहायची काही गरज नसते, पण लिहिला की काय होते, आपल्याला चुकत नाही. आपण लिहिताना प्लस मायनस व्यवस्थित आपण लिहितो, म्हणून फॉर्म्युला लिहायची सवय चांगली कधी. तर बघा, आपण 3m क्यूब कसं काढलो? 27 चा क्यूब रूट काढला. 27 कशाचा क्यूब आहे? हा, बरोबर. म्हणून 3 आलं ना इथं. 3. हा.
आणि एम क्यूब कशाचा क्यूब आहे एम क्यूब? चा, म्हणून 3m. प्रत्येकाचा क्यूब रूट काढायचा, प्रत्येकाचा स्क्वेअर करतो की नाही आपण? आता तुम्हाला स्क्वेअर करा म्हणल्यानंतर तुम्ही काय करता? 2p चा स्क्वेअर करा म्हटल्यानंतर तुम्ही प्रत्येकाचा स्क्वेअर करता का नाही? 4p स्क्वेअर. तसंच याचा स्क्वेअर रूट काढा म्हणल्यावर प्रत्येकाचा स्क्वेअर रूट काढला पाहिजे की नाही? मग 4√4 चा स्क्वेअर रूट काढला 2 आला, p स्क्वेअर चा स्क्वेअर रूट काढला 2p आला. तसंच आहे ना हे? म्हणजे सर तिथे स्क्वेअर रूट काढायचा आहे का? स्क्वेअर नाही, क्यूब रूट, कारण इथे क्यूब आहे ना वरती. हा, क्यूब रूट. हा, क्यूब रूट काढायचं. जे असेल वरती ते आपण फाइंड करायचं, क्यूब रूट काढून लिहायचं, जेणेकरून तो कशाचा क्यूब आहे हे कळेल. म्हणून आता a प्लस बी 5k प्लस 3m परत 5k चा स्क्वेअर मायनस 5k 3m प्लस 3m चा स्क्वेअर, 5k प्लस 3m, 5k चा स्क्वेअर म्हणजे 25k स्क्वेअर मायनस 15km प्लस 9m स्क्वेअर. ओके, नेक्स्ट 2l क्यूब. सर वरती कंसात गुणाकार आहे का 6 3चा? मग 6×3 येते ना? 6 नाही, ते 5 आहे, 5 आहे ते. माझं 6 आणि 5 एकसारखं दिसतंय. 5 आहे ना ते, 5 3 15 होणार मग. हा, सेकंड का थर्ड? अच्छा, म्हणजे आजचं सेकंड का? ओके, बघा 125k क्यूब आहे आणि 27m क्यूब आहे. मग ह्याचे पहिल्यांदा ए आणि बी फाइंड केले पाहिजेत मला. ए आणि बी म्हणजे कशाचे क्यूब आहेत, ऍक्च्युली कशाचा क्यूब आहे? तर त्यासाठी 5k चा क्यूब आहे. हा, ते नाही, त्याच्यावरच सेकंड. हा, ओके. तर त्याच्यामध्ये काय 125p क्यूब कशाचा क्यूब आहे? तर 5p चा क्यूब आहे. p क्यूबचा तर p लिहू शकतो आपण. तसंच 125 चं काय लिहिणार? 5 लिहिणार. 125 चं काय लिहिणार? 5 लिहिणार. त्यामुळे 5p चा क्यूब आला आणि q चा क्यूब. म्हणजेच 5p आणि q हे आपल्याला मिळालेले आहेत. मग ते पुट केलेलं बघा, a प्लस बी म्हणजे 5p प्लस q, a स्क्वेअर मायनस ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे a म्हणजे 5p, a मायनस ab म्हणजे मायनस 5p आणि q, आणि b म्हणजे q आहे, जरी की q स्क्वेअर. मग काय याच्यामध्ये फक्त हे आयच राहते, पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय चेंज होत नाही मॅक्सिमम टाइम मध्ये. याच्यामध्ये काय होते 5 चा वर्ग 25 p चा p स्क्वेअर मायनस 5 आहे असं p q आहे असं q स्क्वेअर. सोपा आहे, ऍक्च्युली खूप सोपा आहे. बघा, काय शंका आहे? जनरली फक्त कॅल्क्युलेशनच आहे, कॅल्क्युलेशन मध्ये काय प्रॉब्लेम आला तर तुम्हाला, बाकी काय याच्यामध्ये मला नाही वाटत अवघड आहे. 2l क्यूब 432m क्यूब. आता इथे जसं मी तुम्हाला म्हणलो, असे काय प्रश्न? सॉल्व्ह करून झालं. छान छान छान. इथं तुम्ही काय केलं? मग इथे काय केलं? कॉमन काढले. बरोबर, इथं कॉमन काढावं लागणार आहे, कारण की मला इथं स्ट्रेट फॉरवर्ड इथं कुठे क्यूब दिसेनात की 2 हा कशाचा क्यूब आहे का? नाही. एल क्यूबचं एल लिहू शकतो मी, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. बट 2 चं काय मला सापडत नव्हतं आणि 432 चा पण काय सापडत नव्हतं. मग मी काय विचार केला, मी ह्यातनं काय कॉमन बाहेर काढू शकतो का? मला कळतं की 2 आणि 432 2 नी भाग जातोय. मग मी 2 कॉमन काढायचं ठरवलं. तर मग आतमध्ये आलं एल क्यूब, कारण त्यातनं 2 तर बाहेर गेलं आणि ह्यातनं 2 बाहेर गेलं म्हणजे ह्याला 2 नी भागलं तर किती येतंय? 4
216 येते म्हणजे 216 m क्यूब असं त्यातनं 2 कॉमन बाहेर काढल्यानंतर आलं. मग आता जे एक्झाम्पल आलंय तर त्याच्यामध्ये मात्र मला फॉर्म्युला वापरता येतो. कसा फॉर्म्युला वापरता येतो? तर ह्याच्यामध्ये हा ए आहे आणि बी जो आहे तो काळजीपूर्वक बघा. बी काय असणार आहे? तर 216 जास्त 6 बरोबर 6 आणि हा यम म्हणजे 6m ए प्लस ए इकडचा आणि हा 6m हे मला मिळालेला आहे. तर मग आता फॉर्म्युला लिहितो. काय फॉर्म्युला आहे? पहिल्यांदा या दोघांची बेरीज म्हणजेच सॉरी इथे एल म्हणजे एल प्लस 6m आणि त्याच्यानंतर एल स्क्वेअर मायनस एल इंटू 6m प्लस 6m चा पण स्क्वेअर 2l प्लस 6m एल स्क्वेअर मायनस 6lm प्लस 36m स्क्वेअर. समजलं का काय केलं? आता डायरेक्ट मी फॉर्म्युला वापरून टाकला. आता काही लिहिला नाही फॉर्म्युला. आता मला माहिती आहे फॉर्म्युला नेमका कसा आहे. ए प्लस बी असतं पहिल्या ज्यात ते लिहिलेलं आहे आणि परत याचा स्क्वेअर परत या दोघांचा गुणाकार करून मायनस आणि परत बी स्क्वेअर असतो. जे काय फॉर्म्युल्यामध्ये आहे तसं व्यवस्थित तुम्ही लिहित चला. आतले फक्त कंस सोड. हा तिथे 6m का लिहिलं 260च्या खाली? कारण तो बी बी आहे ना. बी ह्यातला काय आहे? बी क्यूब मध्ये आहे ना हा. तर बी ह्यातला काय असेल तो लिहिलाय खाली 6m. ती काही लिहायची गरज नाही आहे. तुम्हाला समजण्यासाठी लिहिले. राईट. ह्याला आपण कसं लिहितो? असं लिहितो का नाही 6m चा क्यूब म्हणजे हा बी झाला ना आणि हा ए झाला. बरोबर आहे की नाही? तेच करतोय आपण प्रत्येक एक्झाम्पल मध्ये तेच करतोय. त्यातून ए बी फाइंड करतोय आणि त्याचा वापर करून पुढचं एक्सप्रेशन सोडवतोय. ए काय असेल? यल असेल कारण यलचा क्यूब आहे म्हणून. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये कशाचा क्यूब आहे? तर 6m चा क्यूब आहे. हा 6 चा क्यूब आहे आणि हा m चा क्यूब आहे म्हणून 6m चा क्यूब आहे. म्हणजे हा ए काय झाला यल आणि बी काय झाला आपला 6m. बरोबर. समजलं का? 24 ए क्यूब प्लस 81 बी क्यूब. आपलं प्रथम काम आहे की हा नेमका कशाचा क्यूब आहे हे ओळखणे. हा पूर्ण कशाचा क्यूब आहे हे बघायचंय आपल्याला. राईट. तर यासाठी 24 आणि 81 हे कशाचे क्यूब वाटत नाहीत. मग मी काय करतो यांना भाग जातोय का बघूया कशाने. हा बोला. काय नाही सॉरी मला वाटलं वर्ग. 3 ने भाग जातो. 3 ने भाग जातोय. 3 ने भाग गेल्यानंतर काय होते बघा. आतमध्ये राहतं 8 ए क्यूब प्लस 27 बी क्यूब. आता परत आता हा कशाचा क्यूब आहे आणि हा कशाचा क्यूब आहे ते व्यवस्थित लिहायचं. हा कशाचा क्यूब आहे? 2a बरोबर. हा पूर्ण टर्म 2a चा क्यूब आहे. तसाच हा कशाचा क्यूब आहे? 3b चा. बरोबर 3b चा क्यूब आहे. तर हे 3i राहते. आता हे सोडवायचं आपल्याला. ए क्यूब प्लस बी क्यूब. ए प्लस बी होणार पहिल्या ब्रॅकेट म्हणजे 2a प्लस 3b होणार. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 2a चा स्क्वेअर होईल मायनस 2a इंटू 3b होईल आणि प्लस 3b चा स्क्वेअर होईल. 2a प्लस 3b 4a स्क्वेअर मायनस 6ab प्लस 9b स्क्वेअर. y क्यूब प्लस
1/8y³. हा विचारा. सर हा ते जे 3 जे वरचं सम आहे 5th सम ते 3 कसं काढायचं का ते तसंच ठेवायचे? तसंच ठेवलंय शेवटपर्यंत. ते 3 ला काय होत नाही. ते 3 असंच राहतंय. ते त्याला काय काढायचं नाही. हे प्रत्येक स्टेप मध्ये राहणारच ते 3. आणि त्याला काय करायचं नाही. तो कसा एक कॉन्स्टंट आहे. त्याला तुम्ही आतमध्ये गुणू शकता कुठल्याही टर्मशी. म्हणजे याला आतमध्ये गुणलं तर 6b आणि 9b होईल. तसं लिहिलं तरी चालतं, काय हरकत नाही. आतमध्ये गुणलं तरी चालतं, पण बाहेर असलेलं काही हरकत नाही. बाहेर असले की मोर सिस्टमॅटिक दिसतं ते आतमध्ये गुणण्यापेक्षा. ओके, तर तो पण एक फॅक्टरच आहे ना याचा. 3 पण हा फॅक्टरच आहे. जसा हे दोघं फॅक्टर आहेत तर हा पण तो त्याचा फॅक्टरच आहे एक. त्याच्यानंतर आता ह्याला आपण कसं येणार आहे. पहिल्याला तर y³ लिहायला लागेल, त्याच्यामध्ये काय नाही. पण दुसऱ्याला बघा 1/2y चा क्यूब आहे तो. हे काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. हा कशाचा क्यूब आहे तर 1/2y चा क्यूब आहे. समजते का प्रत्येकाला? हे 1/2y चा क्यूब आहे. कारण हे क्यूब आतमध्ये जाईल तर वरच्याला पण क्यूब करेल, या 2 ला पण क्यूब करेल, y ला पण क्यूब करेल. म्हणून 1 क्यूब 1, 2 क्यूब 8, y³ 18. म्हणून b इथं काय आहे 1/2y आहे. समजलं? b इथं काय आहे 1/2y आहे. मग आता काय होईल? पहिल्या कंसात त्यांची बेरीज असते म्हणजे y प्लस 1/2y. दुसऱ्या कंसात पहिल्याचा स्क्वेअर मायनस त्यांचा गुणाकार आहे y इंटू 1/2y आणि परत 1/2y चा स्क्वेअर y प्लस y/2y y स्क्वेअर. इथे काय होते सांगा बघू? y कॅन्सल्स होतात. बरोबर, y कॅन्सल होणार आहे आणि राहणार आहे -1/2 प्लस हे काय येईल आन्सर? 1/4y 4y स्क्वेअर. y चा स्क्वेअर विसरायचा नाही ना. हा 1/4y स्क्वेअर होणार. ठीक आहे, असेच एक्झाम्पल आहेत पुढचे पण 2. सेम एक्झाम्पल बघा. a³ प्लस 8/a³ इज इक्वल टू. ह्याला तर a³ ला तर ठीक आहे a³ लिहिलं, पण ह्याला कसं लिहिणार? कारण इथं आन्सर आपल्याकडे आहे 2/a चा क्यूब लिहिणार. 2/a चा क्यूब आहे ना. हा 8 कशाचा क्यूब आहे 2 चा, म्हणून 2 लिहावं लागतं तिथं. a³ कशाचा आहे a चा. मग ह्या दोघांना मिळून वरती क्यूब लिहित असतो आपण. तर हे काय होईल मग? पहिल्या कंसात त्यांची बेरीज a प्लस 2/a, परत दुसऱ्या कंसात पहिल्याचा स्क्वेअर मायनस a इंटू 2/a प्लस 2/a चा स्क्वेअर, a प्लस 2/a स्क्वेअर. इथं काय होईल? a कॅन्सल होईल आणि 2 चा स्क्वेअर 4 आणि खाली काय येईल 4/a स्क्वेअर. 2 लाईन मध्ये सुटणारा प्रॉब्लेम आहे हा. 8 1 प्लस q³ अपॉन 1. इथं सुद्धा 1 आहे तो 1च राहील. तो 1 जो आहे तो कशाचा क्यूब असतो सांगा? 1 कशाचा क्यूब आहे? 1 चा 1 चा क्यूब आहे. आता हा क्यू आणि 125 कशाचा आहे? 5 चा आहे. बरोबर. तर मग आता 1 प्लस q/5 पहिल्यांदा 1 स्क्वेअर मायनस 1 इंटू q/5 प्लस q/5 चा स्क्वेअर. याच्यामध्ये काय होत नाही. 1 प्लस q/5 आहे ठेवायचं. याच्यामध्ये 1 मायनस q/5
प्लस क्यू स्क्वेअर बाय 25. अशा प्रकारे हे फॅक्टर्स आपण पाडलेले आहेत. बघा विचारा काय शंका आहेत कुठल्या प्रॉब्लेम मध्ये. ए काय आणि बी काय ओळखायचं. हा विचारा. जर एखाद्या नंबरचा जर क्यूब काढता येत नाही तर आपण हे करतो. कॉमन त्यातनं काय कॉमन हा निघते का कॉमन बघ. काढतो. हा तर ते कॉमनचं एक्झाम्पल मला समजलं नाही या कॉमन काढ. प्रॅक्टिस सेट मधला. ओके हेच की आता समजा हे आहे. आता ह्याच्यामध्ये 24 आणि 81 असं आहे. तर ह्यांचा क्यूब निघत नाही बरोबर. हे क्यूब रूट नाही आहेत कशाचे क्यूब नाही आहेत. तुम्हाला क्यूब रूट काढायचं असतं त्याचं. हे कशाचे क्यूब नाहीत. ठीक आहे. तर आपण काय करायचं मग ह्याच्यातून कुठला कॉमन निघतोय बघायचा. तर कुठला कॉमन काढायचा आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला जास्त विचार करायची गरज लागत नाही. का लागत नाही जास्त विचार करायची गरज. कारण पहिल्यांदा तुम्ही पहिला ट्राय करणार 2 भाग जातोय का बघणार. 2 भाग जात नाही ह्याला 81 ला काही जात नाही. मग ठीक आहे 3 जातोय का बघूया. 3 भाग गेल्यानंतर लक्षात येते की काय येते इथं 8 येते आणि इथं 27 येते. मग लगेच आपल्या लक्षात येते की अरे हा हे तर क्यूब येत आहेत मला मिळत आहेत. तर मग मी 3 भाग घालवतोय. 3 कॉमन काढल्यानंतर आतमध्ये काय राहते तर हे भागून बघायचं असतं. आतमध्ये काय राहतं कॉमन काढल्यानंतर हे भागून बघायचं असतं. मग हे 24 ए क्यूब ला जर मी 3 ने डिवाइड केलं तर आतमध्ये राहतं 8 ए क्यूब आणि 27 बी क्यूब असं ह्या दोन्ही टर्म मधून कॉमन राहतं. मग आता हे 3 जे आहे हे 3 कुठंच बदलत नाही. शेवटपर्यंत 3 राहतं याचा विचारच करायची गरज नाही. आपण नॉर्मली जसं एक्झाम्पल सोडवतो तसा हे ब्रॅकेट सोडवायचा आहे पुढचा. हा ब्रॅकेट नॉर्मली सर सोडवतो तसा सोडवायचा. हा 3 भागले म्हणून पहिल्यांदा 3 लिहिले काय. 3 भागलं म्हणजे कॉमन काढणार आहे त्याच्यातून. 3 काय काढले ह्यातनं बाहेर काढले. आपण बाहेर काढतो म्हणजेच काय करतो आपण तर त्यातनं हे बाहेर आल्यानंतर काय होईल आत जे राहतंय ते फाइंड करायसाठी आपल्याला 3 भागायचं असतं याला. आतमध्ये जे राहतं हे शोधायसाठी. आता हे ह्यातनं 3 बाहेर काढलं तर आतमध्ये किती राहतंय 8 ए क्यूब हे मी आतमध्ये लिहिलेलं. ह्यातनं 3 बाहेर काढलं तर ह्यातमध्ये किती राहतं 27 तर ते आतमध्ये लिहिलेलं असतं. जे आतमध्ये राहतं हे शोधण्यासाठी आपण 3 भागून बघायचं असतं. कारण 3 तर बाहेर गेले तुमचं. 3 बाहेर गेले म्हटल्यानंतर त्याला भागून बघायचं आतल्या गोष्टींना की नेमकं आतमध्ये किती टर्म आणि कुठली कुठली टर्म राहते. आता पुढे हे जे येते हेच फक्त आपल्याला सोडवायचं आहे. हे नाहीच आहे असं समजा. हे नाहीच आहे 3 फक्त एवढंच सोडवायचं आहे. तर कसं सोडवणार तर हे कशाचा क्यूब आहे 2a चा क्यूब आहे. 2a चा क्यूब आहे. फक्त a2 चा नसतो. हा 2a चा क्यूब असतो. तसाच हा कशाचा क्यूब आहे 3b चा. 3b चा क्यूब आहे. म्हणजेच इथं a काय आहे 2a आहे आणि b काय आहे 3b आहे. तर आता हे 2a आणि 2b मिळून मग आपल्याला सोडवायचे आहेत. मग त्या पहिल्या कंसात त्यांची बेरीज असते 2a प्लस 2b परत त्याचा पहिल्याचा स्क्वेअर परत त्यांची गुणाकार आणि मायनस साइन प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर ही दुसऱ्या कंसात असते. मग हे थोडंसं सोडवायचं आणि हे 3 काय नाही हे 3 फक्त एक टर्म मध्ये लिहित जायचं. याचा काहीच उपयोग नाही. आपण हे फक्त लिहित जायचं असतं. ते कुठे चेंज होत नाही. ते फक्त आपण बाहेर काढून सोडवतो एवढंच. ठीक आहे बाहेर काढून समजलं सर एक्झाम्पल. ओके ठीक आहे चालतंय. आता हे आले एक्झाम्पल्स आपले ए क्यूब प्लस बी क्यूबचे. आता ए क्यूब मायनस बी क्यूबचे पण एक्झाम्पल असेच सोडवायचे. त्याच्यामध्ये त्याचा काही वेगळा काही नाही याच्यामध्ये. बघा कसं ए क्यूब फॅक्टर्स ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूब. आता जसं आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचे फॉर्म्युले ए क्यूब मायनस बी क्यूबचे फॉर्म्युले फाइंड केलेले आहेत. सॉरी ए क्यूब प्लस बी क्यूबचे फॉर्म्युले फाइंड केले आहेत. तसेच आता ए क्यूब मायनस बी क्यूबचे सुद्धा फॉर्म्युले आपल्याला फाइंड करता येतील. त्याच्यासाठी सुद्धा सेम लॉजिक आहे जसं आपण त्यात वापरलं होतं. त्या लॉजिकची तुम्हाला जास्त गरज नाही. फॉर्म्युले पाठ करणं गरजेचं. तरी पण आपण बघूया कसं फाइंड करण्यात आलेलं आहे. तर कसं फाइंड करण्यात आलंय तर ए क्यूब ए मायनस बी चा क्यूबचा फॉर्म्युला आपण मागील चॅप्टर मध्ये जो शिकलो तो लिहितोय बघा मी आता. ए क्यूब
मायनस 3a² b प्लस 3ab² मायनस b³ होता. आता ह्याच्यामध्ये मी काय करतोय बघा, a³ आणि a³ मायनस b³ फक्त सोबत लिहितोय. इथं त्याला पुढे घेतो, त्याला पुढच्या सीटवर घेतो, ह्या दोघांना मागे टाकतो. 3a² b आणि हा राहिलेला प्लस 3ab². ओके. आता काय करणार आहे बघा, मी फक्त साइड स्वॅप करून लिहून घेतो. साइड इकडची इकडे, इकडची इकडे करतो फक्त, जेणेकरून काय होईल तुम्हाला समजायला सोपं जाईल. तशी काही करायची गरज नसते, पण समजण्यासाठी फक्त मी साइड स्वॅप करतो. साइड स्वॅप केलं म्हणजे काय, की RHS आहे ती LHS ला लिहिली आणि LHS RHS ला लिहिलेली आहे. बरोबर आहे की नाही? आहे अशी लिहिली, काही सुद्धा बदललं नाही. काय बदललं असेल चुकून तर सांगा. काही सुद्धा बदललेलं नाही, फक्त साइड स्वॅप केलेली आहे. आता मी काय करणार आहे बघा, ह्याच्यातून का नाही कॉमन बाहेर काढणार आहे. ह्याच्यातून मी काय कॉमन काढणार आहे, तर मायनस 3ab कॉमन बाहेर काढणार आहे. काय कॉमन काढणार आहे, मायनस 3ab. ह्याच्यातून मायनस 3ab कॉमन काढल्यानंतर आतमध्ये काय राहते हे ओळखण्यासाठी तुम्हाला काय करायचं, भागून बघायचं असतं. तुम्हाला हे सांगतोय की आतमध्ये काय राहणार आहे, त्या टर्मच्या ठिकाणी जे कॉमन बाहेर काढले त्यांनी भागून बघायचं. मायनस 3 जाणार, ए ला 1a जाणार, बी ला b जाणार, म्हणजे राहणार काय, फक्त एक a. फक्त एक a राहते. तसंच इथं काय राहतं माहितीये का, फक्त एक मायनस b राहतं. तसंच इथं मायनस b राहतं. बघा बघू कसं, याला जे तुम्ही बाहेर काढले त्याने भागायचं. हे 3 गेलं, a गेलं, b गेलं, फक्त हे मायनस आहे ते राहिलं आणि हे एक b राहिलं, म्हणजे मायनस b राहते फक्त. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता मी काय करणार आहे बघा, ही जी मायनसची टर्म आहे, ही मायनसची माझी टोटल ही जी टर्म आहे, ही टोटल मी काय घेणार आहे, दुसऱ्या साईडला घेऊन जाणार आहे. टोटल म्हणजे ह्या बाजूला फक्त राहते माझं a³ मायनस b³, या साईडला फक्त काय राहते a³ मायनस b³, आणि इकडे काय होते a मायनस b³ मायनस, इथं हे जे मायनस आहे ते काय होईल, या साईडला प्लस होईल, या साईडला काय होईल ते प्लस होईल, प्लस 3ab a मायनस b, प्लस 3ab a मायनस b होईल. ठीक आहे. आता काय करायचं आहे मला, हे नेहमीप्रमाणे मी ह्या a³ ला कसं लिहू शकतो, a इंटू a², राईट, म्हणजे a मायनस b आणि a मायनस b चा स्क्वेअर, जेणेकरून हा क्यूब होईल. याच्या ठिकाणी हे लिहिलंय फक्त, हे क्यूब आहे ना, मग क्यूबला आपण लिहू शकतो ना स्क्वेअरला आणखी एका नंबरनी गुणायचं. म्हणजे 8 ला आपण कसं लिहू शकतो, 2³ असतो ना, तो आपण 2 इंटू 2 इंटू 2 लिहितो. मग ह्यातला 4 गुणिले 2 लिहितो की नाही आपण, 4 काय असतो, 2चा स्क्वेअर असतो. म्हणजे एकाला 2 हा घात द्यायचा आणि एकाला 1 घात द्यायचा, म्हणजे इंडायसेस ना त्यांची बेरीज होऊन 2⁻³ येत असतं. तसंच आहे हे ना, सेम बेस आहे म्हटल्यानंतर, म्हणजे म्हणून आपण 3 ला तसं लिहित असतो. ठीक आहे. तर हे लिहिण्याचा फायदा असा होतो आपल्याला की यातनं a मायनस b मी कॉमन बाहेर काढू शकतो. यातून मी काय करू शकतो, a मायनस b ह्या दोन्ही टर्म मधून, कुठल्या दोन टर्म मधून, ह्यातून आणि ह्यातून a मायनस b बाहेर येते. a मायनस b जर बाहेर आलेलं लिहिलं मी, तर ह्यात आतमध्ये काय राहते, यासाठी a मायनस b नी भागायचं असतं. a मायनस b ने भागले की a मायनस b जाते, राहते काय, a मायनस b चा स्क्वेअर. आतमध्ये काय राहते, a मायनस b चा स्क्वेअर ह्याच्यामध्ये राहते, आणि याच्यामध्ये राहते प्लस 3ab. आता फॉर्म्युला परत, हा a मायनस b चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, a² मायनस 2ab प्लस b² आणि हे प्लस 3ab. मग काय होते, a मायनस b हे मायनस आणि हे यांचं काय होईल सांगा, मायनस 2ab प्लस 3ab काय होतंय, मायनस. बघा बघू, हा मायनस होणार, पण चिन्ह कसं येणार, प्लस ab. बरोबर, प्लस ab प्लस b², म्हणजे हा आपल्याकडे
फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला आला ए क्यूब मायनस बी क्यूब. जसा आपण त्याचा फॉर्म्युला केला तसा सेम ह्याचा फॉर्म्युला फाइंड केलेला आहे. त्याच्यामध्ये फरक कुठं आहे बघा, तर इथं पहिल्यांदा इथं त्यांची बेरीज होती तर इथं पण बेरीज होती, आणि तिथं आत वजाबाकी होती तर इथं आत बेरीज आहे. ठीक आहे, दोन्ही फॉर्म्युले सोबत ठेवल्यानंतर समजू शकतं तुम्हाला फरक काय आहे. फरक फक्त ह्या पहिल्या दोन चिन्हामध्येच आहे. लक्षात कसं ठेवायचं, जी बेरीज असेल तर इथं बेरीजच करायची, वजाबाकी असेल तर वजाबाकीच करायची. फक्त ह्या पुढच्या ब्रॅकेटमध्ये मात्र उलट साइन आहे. पहिल्यासाठी ए बी साठी मात्र फक्त उलट साइन आहे, बाकी काही नाही. मायनस असेल तर इथं आत प्लस आहे, इथं प्लस असेल तर इथं मायनस आहे. ठीक आहे, तर हे आपला सेकंड फॉर्म्युला आहे फॅक्टरायझेशनचा. आणि बाकीचे तुम्हाला जे फॉर्म्युले आतापर्यंत झालेले आहेत ते सुद्धा लक्षात ठेवायचे. कोणते, हा फॉर्म्युला जो सगळ्यात पहिल्यांदा आपण लिहिला की ए क्यूब मायनस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब, हा पण फॉर्म्युला. परत ए क्यूब प्लस बी क्यूब मायनस 3ab ए मायनस बी फॉर्म्युला. परत ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी क्यूब प्लस 3ab ए मायनस बी फॉर्म्युला. हे तिन्ही फॉर्म्युले कशाचे आहेत हो, हे एक्सपान्शनचे फॉर्म्युले आहेत. हे तुम्हाला एक्सपान्शन करा म्हणताना लागणार आहेत, आणि हा फॉर्म्युला आहे फॅक्टरायझेशनचा. त्यामुळे आता आपण ह्या फॅक्टरायझेशनच्या फॉर्म्युल्यावर जास्त भर देणार आहे, पण हे फॉर्म्युले पण विसरायचे नाहीत. हे ऍक्च्युली एकच फॉर्म्युला आहे, फॉर्म्युले पण नाही आहेत, हा फॉर्म्युला पण एकच आहे. काही सुद्धा याच्यामध्ये केलेलं नाहीये, फक्त सोबत लिहून कॉमन बाहेर काढले एका ठिकाणी, आणि एका ठिकाणी ते हे मायनस आहे ते तिकडे जाऊन प्लस केले, बस. बाकी काही सुद्धा केलेलं नाही, इकडं तिकडं फिरवलंय फक्त. फॉर्म्युला बेसिकली एकच आहे, हा सगळा तिन्ही फॉर्म्युले ही एकच आहेत. हा टेस्ट. एक मिनिट सर, 8वीची टेस्ट कुठली सांगायची आहे? सर शब्दार्थावर घ्या की. बर, तुमची टेस्ट थोडीशी आता वेगळी असणार आहे, लक्ष द्यायचं, ऐकायचं आहे. टेस्ट कसली असणार आहे तुमची यावेळी, तर टेस्ट तुमची एमसीक्यू वरची असणार आहे. एमसीक्यू म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, ऑब्जेक्टिव्ह पेपर असणार आहे तुमचा. ठीक आहे, तर हा जो पेपर असणार आहे तुमचा तो काय असणार आहे, एमसीक्यू असणार. आता एमसीक्यू सोडवायचे कुठे, तर एमसीक्यू सोडवायचे असतात, तुम्हाला एक लिंक दिली जाते. कशाची, गुगल फॉर्मची. किंवा तुम्हाला जी लिंक येणार आहे ती तुमच्या गुगल क्लासरूम वरती येणार आहे. त्या गुगल क्लासरूम वरती तुम्ही सर अजून एकदा सांगा की, नेटवर्क प्रॉब्लेम झाला. हा एमसीक्यू टेस्ट आहे तुमची, एमसीक्यू ची टेस्ट आहे. एमसीक्यू ची टेस्ट साठी तुम्हाला लिंक वरती जावं लागत असतं. ती लिंक कुठे मिळणार आहे तुम्हाला, गुगल क्लासरूम वरती मिळणार आहे आपल्या नेहमीच्या टाइम मध्ये. आणि नेहमीच्या टाइम मध्ये तुम्ही गुगल क्लासरूम वरती गेला की तुम्हाला तिथं त्यावेळी दरवेळी फोटो दिसत होता, फोटो वगैरे असायचे अपलोड केलेले, पीडीएफ असायचा. तर त्याच्याऐवजी आता काय असणार आहे, गुगल क्लासरूमची सॉरी तिथं तुम्हाला तुमची लिंक सापडणार आहे. कशाची, एमसीक्यू पेपरची, जी तुम्हाला गुगल फॉर्म वरती घेऊन जाते. तिथं लिंक वरती गेल्यानंतर ऑनलाईन तुम्हाला सोडवायची असते एक्झाम. एक्झाम ही ऑनलाईन असते, मोबाईलवरच सोडवायची असते. मोबाईलवरच सोडवायची म्हणजे काय, हा तिथं टीका करायचं म्हणजे तिथं ऑप्शन असतो, त्या ऑप्शनवर फक्त सिलेक्ट करायचा ऑप्शन. 4 ऑप्शन्स सर असतात. आमच्या स्कूलमध्ये असंच असतं, आम्ही या थ्रूच एक्झाम सोडवतो. हा बेस्ट, चालते, काय हरकत नाही. ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. क्वेश्चन नंबर 1 असेल समजा, तर ह्याचं काहीतरी प्रश्न असेल आणि त्याचे ए बी सी डी असे 4 ऑप्शन असतात, आणि त्याच्या पुढे तुम्हाला टिक करू शकता तुम्ही. टिक म्हणजे सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट केले की तुम्हाला दिसतं असा सिलेक्ट झालेला आहे, तो पॉइंट सिलेक्ट झालेला आहे तो दिसतो. तुम्ही चेंज पण करू शकता, पण सगळे प्रश्न सोडवले खाली. कुठल्या विषयावर टेस्ट आहे?
हा ते सांगणार आहे. पहिल्यांदा बघा काय असेल. तर हे ABCD हे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केले की टोटल तुम्हाला 60 प्रश्न असणार आहेत. किती असणार आहेत? 60 MCQs. 60 MCQs असणार. हो, सायन्स वरती असणार आहे बघा. ऐका, सायन्स चे चॅप्टर नंबर 1 to 5, चॅप्टर नंबर 1 to 5 वरती तुमची टेस्ट असणार आहे. चॅप्टर नंबर 1 to 5 वरच्या 60 MCQ वरची टेस्ट असणार आहे. ठीक आहे, तुम्हाला वेळ असेल 1.5 तास. सर हे 1 to 5 चॅप्टर होणार आहेत ते वर्कबुकचे होणार आहेत का शब्दार्थाचे होणार आहेत? अरे मी तुम्हाला MCQ सांगितलं. शब्दार्थ आणि MCQ, शब्दार्थावरची कशी टेस्ट असेल MCQ ची? MCQ टेस्ट सांगतोय. MCQ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असते ती. चार ऑप्शन म्हणजे दिलेले. वर्कबुक वरच असणार ना? हा, वर्कबुक वरच असणार. तुमचा अभ्यास तोच असणार आहे. अभ्यास तोच असणार आहे. फक्त अभ्यासाची प्रश्नाची पद्धत वेगळी असणार आहे. तुम्हाला डायरेक्टली आता तुम्ही कसं वहीमध्ये लिहित होता उत्तर, तशी नसणार. तुम्हाला तिथं ऑप्शन सिलेक्ट करायचं असणार. ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही शेवटी सगळे ऑप्शन सिलेक्ट केले की शेवटी सबमिट बटन म्हणायचं. आणि काय प्रॉब्लेम आला सबमिटला तर फोन करायचा. सबमिट होतच असतं बऱ्याच वेळा. फक्त एका दुसऱ्या वेळेस केसेस काय येतं, तो कोड विचारला जातो, कॅप्चा कोड नावाचा. तुम्ही कधी ऐकलं नसेल हे नाव. हे कॅप्चा कोड म्हणून असतो. मग तो कोड काय असतो माहितीये का? तर तुम्ही रोबोट आहे की नाही हे ओळखण्यासाठी गुगल काय करत असते, एक टेस्ट घेत असते तुमची. सबमिट ज्यावेळी तुम्ही म्हणता एक्झाम त्यावेळी, तर त्यावेळी काय करायचं असतं, तिथे विचारतात की तिथं वाचायचं व्यवस्थित. ते म्हणलेलं असते मार्क द इमेजेस शोईंग क्रॉस बार किंवा झेब्रा क्रॉसिंग, असं टेबल लॅम्प, असे कुठल्याही पण गोष्टी सांगितलेल्या असतात. त्या फोटो असतात तिथं खाली एक 7-8 फोटो दिलेले असतात. त्या फोटोतला कुठला फोटो मध्ये ते तुम्हाला दिसतंय ते क्लिक करायचं असतं आणि खाली सबमिट म्हणायचं असतं. हे जे असतं ना, हे एक्स्ट्रा सिक्युरिटी फीचर येतं कधी कधी सबमिट म्हटल्यानंतर. हे मुलांना कळत नाही नेमकं हे काय आहे. तर ते वाचायचं व्यवस्थित, जे सांगितलंय ते क्लिक करायचं. फोटो एकदम सिंपल असतं, सोपं असतं. डाम कुठं आहे, इलेक्ट्रिक पोल सिलेक्ट करायचे आणि सबमिट म्हणायचं. तर हे प्रॉब्लेम येऊ नये म्हणून हे सांगितलेलं आहे. सबमिट म्हटल्यानंतर येतं. तर दर शनिवारी